नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये. काळी मिरी ही अनेक बाबतीत औषधी आहे. लाल मिरचीच्या तुलनेत ती कमी दाहक आणि अधिक गुणकारी आहे. म्हणूनच मसाल्यामध्ये लाल मिरची ऐवजी काळ्या मिरीचा उपयोग केला जातो. काळ्या मिरीचा योग्य पद्धतीने उपयोग केला तर ती रासायनिक गुण सुद्धा देते. आयुर्वेदात सर्व प्रकारचे जीवाणू, विषाणू इत्यादींचा नाश करणारी औषधी म्हणून काळी मिरी ओळखली जाते. मिरीमुळे खाण्याचा स्वाद वाढतोच, पण त्याचबरोबर तिच्या सेवनाने पोटातील हायड्रोक्लोरिक ऍसिड वेगाने वाढते आणि पचन योग्य प्रकारे होते. मिरीमध्ये अनेक प्रकारचे अँटीबॅक्टेरिया असतात. ते आतड्यामध्ये होणारा संसर्ग बरा करतात. या व्यतिरिक्त अनेक त्रासांवर काळी मिरी गुणकारी ठरते. तिचा वापर कोणत्या त्रासासाठी कशा प्रकारे करायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. सर्दीमुळे घसा खराब असेल तर काळ्या मिरीचा काढा फायदेशीर ठरतो. सर्दी झाल्यानंतर गरम दुधात काळी मिरी पूड टाकून हे दूध प्यावे. तसेच वारंवार सर्दी होत असेल, शिंका येत असतील तर एका मिरीपासून सुरुवात करून रोज एक मिरी वाढवत न्यायची. 15 दिवसापर्यंत असे करून पुन्हा एक मिरी पुढचे 15 दिवस कमी करत जायचे. अशा प्रकारे मिरी घेतल्यास वारंवार होणारी सर्दी एका महिन्यात समाप्त होते. घसा बसणे. काळ्या मिरीची पूड, तूप आणि साखर एकत्र करून हे चाटण घेतल्यास बंद गळा मोकळा होतो आणि आवाज देखील चांगला होतो. 8 ते 10 काळे मिरे पाण्यात उकळून या पाण्याद्वारे गुळण्या कराव्यात. यामुळे गळ्याला झालेला संसर्ग नाहीसा होतो. सर्दी पडसे, खोकला झाल्यास 8 ते 10 काळे मिरे, 10-15 तुळशीची पाने एकत्र करून त्याचा चहा प्यावा. यामुळे आराम मिळतो. 4 ते 5 काळे मिरे आणि सोबत 15 बेदाणे एकत्र खाल्ल्यास खोकला बरा होतो. 100 ग्रॅम गूळ विरघळून त्यात 20 ग्रॅम काळ्या मिरीची पावडर मिसळावी. थोडे थंड झाल्यानंतर त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवाव्या. जेवल्यानंतर 2-2 गोळ्या खाल्ल्यास खोकल्यासाठी आराम मिळतो. खोकला झाल्यास अर्धा चमचा काळ्या मिरीचे चूर्ण आणि अर्धा चमचा मध एकत्र करून हे चाटण दिवसातून 3 ते 4 वेळा चाटावे. यामुळे खोकला दूर होतो. काळी मिरी दातांचे आणि हिरड्यांच्या वेदना दूर करते. त्यासाठी काळ्या मिरी सोबत मीठ एकत्र करून त्याची पेस्ट बनवावी. ती पेस्ट दातांवर आणि हिरड्यांवर लावावी. यामुळे वेदना कमी होतात. खोकल्यामध्ये काळी मिरी गरम दुधात मिसळून ते दूध घेतल्यास फायदा होतो. कोरडा खोकला झाला असल्यास 15 ते 20 ग्रॅम शुद्ध तूप घेऊन त्यात 4 ते 5 काळे मिरे टाकावे आणि ते गरम करावे. काळी मिरी कडकडून वर येईल तेव्हा भांडे गॅसवरून खाली उतरावे. नंतर यामध्ये 20 ग्रॅम पिठी साखर घालावी. काळी मिरी चावून खाऊन टाकावी. 1 तासापर्यंत काही खाऊ नये. ही क्रिया
2 ते 3 दिवस करावे. 2 चमचे दही, 1 चमचा साखर आणि 6 ग्रॅम काळे मिरे बारीक करून हे मिश्रण एकत्र करावे. यामुळे कोरडा खोकला आणि डांग्या खोकला दूर होतो. 1 चमचा मधात 2 ते 3 काळ्या मिऱ्यांची पूड आणि चिमूटभर हळद एकत्र करून खाल्ल्यास सर्दीमध्ये तयार होणारा कफ कमी होतो. ज्या व्यक्तींना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी ही काळी मिरी उपयोगाची ठरते. कारण मिरीमध्ये असे काही घटक आहेत जे वजन वाढविणाऱ्या पेशी कमी करतात. उलटी, जुलाब होत असल्यास काळी मिरी, हिंग आणि कापूर प्रत्येकी 5 ग्रॅम घेऊन एकत्र करावे. त्याच्या छोट्या गोळ्या बनवून दर 3 तासांनी घ्याव्या. पोट बिघडल्यास अर्धा लिंबामध्ये मिरपूड आणि काळे मीठ भरावे. लिंबू गरम करून तो चोखावा, यामुळे आराम मिळतो. नाक बंद झाल्यास छोट्या सुती कपड्यामध्ये दालचिनी, काळी मिरी, वेलची आणि जिरे समप्रमाणात घेऊन त्याची पोटली बांधावी आणि ती नाकाने मुंगावी. यामुळे नाक मोकळे होते. त्वचारोग, काळी मिरी तुपात बारीक करून त्याचा लेप करावा. हा लेप त्वचेच्या संसर्ग, फोड, मुरू इत्यादींवर लावावा. यामुळे फायदा होतो. मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती मिळविण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.